हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी जाधव मॅडम. मी तुमच्यासाठी सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा बेबीज ऑफ ॲनिमल्स किंवा यंग वन्स ऑफ द ॲनिमल हा प्रश्न घेऊन आलेली आहे. तर या ठिकाणी हा क्वेश्चन 10 मार्कासाठी असणार आहे. तर या ठिकाणी बघा, सर्व क्वेश्चन मी तुम्हाला समजून सांगते. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट बेबी नेम. तर या ठिकाणी तुम्हाला करेक्ट बेबी नेम लिहायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन पण दिलेले आहेत. या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन आहे काफ, त्यानंतर आहे किटन, त्यानंतर आहे पप्पी, त्यानंतर आहे कब, त्यानंतर फोल, त्यानंतर आहे लॅम्ब, त्यानंतर आहे किड, त्यानंतर आहे चिक, त्यानंतर आहे फॉन आणि लास्ट आहे डकलिंग. तर या ठिकाणी बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे त्याचा आन्सर तुम्हाला इथे शोधायचं आहे. तर द बेबी ऑफ काऊ इज कॉल्ड अ. तर काऊच्या बेबीला काय म्हणतात? तर आपल्याला माहीत आहे काफ. काय म्हणतात? काफ. त्यानंतर आहे द बेबी ऑफ अ कॅट इज कॉल्ड. तर कॅटच्या बेबीला काय म्हणतात? किटन. काय म्हणतात? किटन. त्यानंतर आहे द बेबी ऑफ अ डॉग इज कॉल्ड. डॉगच्या बेबीला काय म्हणतात? पपी. काय म्हणतात? पपी. त्यानंतर आहे द लायन द बेबी ऑफ अ लायन इज कॉल्ड. लायनच्या बेबीला काय म्हणतात? कब. नेक्स्ट आहे द बेबी ऑफ हॉर्स इज कॉल्ड फोल. हॉर्सच्या बेबीला काय म्हणायचं मुलांनो? फोल. लक्षात ठेवा. त्यानंतर आहे द बेबी ऑफ अ शिप इज कॉल्ड शिप. शिपच्या बेबीला काय म्हणायचं असतं? लॅम्ब. LAMB लॅम्ब. त्यानंतर आहे द बेबी ऑफ गोट इज कॉल्ड. गोटच्या बेबीला काय म्हणतात? किड. KID किड. त्यानंतर आहे द बेबी ऑफ हेन इज कॉल्ड. हेनच्या बेबीला काय म्हणतात? चिक. CHICK चिक. त्यानंतर नेक्स्ट 2 राहिलेले आहेत, पाहूया आपण. द बेबी ऑफ अ डिअर इज कॉल्ड. डिअरच्या बेबीला काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन आहे फॉन. काय म्हणतात? फॉन. FAWN. आणि लास्ट आहे द बेबी ऑफ डक इज कॉल्ड डकलिंग. डकच्या बेबीला काय म्हणायचं? डकलिंग. तर या ठिकाणी आपण 10 बेबीज ऑफ ॲनिमल पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.